स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक रोजगार निर्मितीवर भर, जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांचे स्पष्ट निर्देश। शाश्वत विकासातून स्थलांतरावर नियंत्रण, नंदुरबार जिल्हाधिकारींच्या बैठकीत ठोस निर्णय। स्थलांतर रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना व शाश्वत विकासावर भर, जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांचे निर्देश। सविस्तर वृत्त असे की, नंदुरबार जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती व शाश्वत मालमत्ता निर्मितीला प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। स्थलांतर बेटमधील कामांचे समनियंत्रण, वन विभागाची प्रगती आणि मनुष्यबळ व्यवस्थापन यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली। डॉक्टर सेठी यांनी बैठकीदरम्यान स्पष्ट केले की, स्थलांतर कमी करण्यासाठी स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि दीर्घकालीन मालमत्ता उभारणे हेच शाश्वत उपाय आहेत। बैठकीत पुढील ठोस निर्देश देण्यात आले। स्थलांतर बेटमधील कामांचे विशेष समनियंत्रण। मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असलेल्या भागांमध्ये वृक्ष लागवड, फळबाग, शाळा दुरुस्ती अशा शाश्वत कामांना प्राधान्य देऊन स्थानिक रोजगार निर्मितीवर भर द्यावा। अक्कलकुवा तालुक्यातील कामांना गती। वन विभागाने तयार झालेल्या वर्क कोड तातडीने प्रणालीवर सादर करावेत आणि डिमांड प्राप्त होतात संबंधित कामे त्वरित सुरू करावीत। वनपरिक्षेत्रातील कामांचे मॉनिटरिंग। तोरणमाळ, काकरदा, चिंचपाडा व नवापूर वनपरिक्षेत्र क्षेत्रांतील प्रगतीवर उपवनसंरक्षकांनी विशेष लक्ष ठेवावे। मनुष्यबळ व्यवस्थापन। अक्राणी तालुक्यात 2 CDEO पदांची वाढ करण्याचे निर्देश, निष्क्रिय कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश आणि सर्व CDEO यांची स्वतंत्र आढावा बैठक घेण्याचे ठरविण्यात आले। तांत्रिक सहाय्यकांसाठी सूचना। हेल्पलाईनवरील अडचणींचा अहवाल सादर करावा व प्रत्येक तांत्रिक सहाय्यकाने एक यशोगाथा, सक्सेस स्टोरी तयार करावी। बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी म्हणाल्या की, कार्यक्षमता, पारदर्शकता आणि जनसहभाग यांच्या आधारावरच विकास साध्य होईल। स्थलांतर रोखणे व ग्रामीण भागात शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करणे हे प्रशासनाचे प्राधान्य आहे। SK पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा खास रिपोर्ट।